नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ यांच्याविषयी कथन करताना परमेश्वर म्हणतात, अपरे दुसरे, योगिनः योगी लोक, दैवम देवतांचे पूजनरूपी, यज्ञम एव यज्ञाचेच, पर्युपासते चांगल्या प्रकारे अनुष्ठान करत राहतात. अपरे दुसरे योगी लोक, ब्रह्माग्नौ परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये अभेद दर्शनरूपी, यज्ञेन एव यज्ञाचे द्वाराच, यज्ञम आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वती हवन करतात. हवन म्हणजे परब्रह्म परमात्म्यात ज्ञानाद्वारा ऐक्यभावाने स्थित होणे, हेच ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारा यज्ञाचे हवन करणे होय. म्हणजे दुसरे कोणी योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मरूपी अग्नीत अभेद दर्शनरूप यज्ञाच्या द्वाराच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जिह्वति, शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जुह्वति. इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ यांचे विषयी कथन करताना भगवान म्हणतात, अन्य योगीजन श्रोत्रादीनी श्रोत्र इत्यादी इंद्रियाणी सर्व इंद्रियांचे संयमाग्निषु संयमरूपी अग्नीमध्ये जुह्वती हवन करतात. आणि अन्ये दुसरे योगी लोक शब्दादीन शब्द इत्यादी विषयांचे इंद्रियाग्निषु इंद्रियरूपी अग्नीमध्ये जुह्वती हवन करतात. म्हणजेच परमेश्वर म्हणतात, दुसरे काही योगी लोक कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व इंद्रियांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. आता आकाशाचा आहे कान आणि त्याचा शब्द, भूमीचं नाक गुण गंध, तेज डोळे रूप, वायू त्वचा स्पर्श, पाणी जीभ आणि रस. इंद्रियांचे आहार त्यांना देऊ नका. जसा जसा तुम्ही आहार देता तशी त्यांची भूक वाढतच जाते. त्यांच्या तालावर नाचलं तर आपला तोल सुटतो. आपण रस आटवू शकत नाही, म्हणून संयम करा. साक्षात्कार झाला की रस आपोआप सुटतो, आटून जातो. सर्वाणि इंद्रियाणि कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अंतःकरण संयमरूप यज्ञ सांगताना परमेश्वर म्हणतात, अपरे दुसरे योगी लोक सर्वाणि इंद्रिय कर्माणि इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया, च आणि प्राणकर्माणि प्राणांच्या संपूर्ण क्रिया, ज्ञानदीपिते ज्ञानाने प्रकाशित झालेल्या, आत्मसंयम योगाग्नौ आत्मसंयम योगरूपी अग्नीमध्ये, की जो ज्ञानामुळे येतो, जुह्वती हवन करतात. हवन करतात म्हणजे सच्चिदानंद परमात्म्याशिवाय इतर कोणाचेही चिंतन न करणे, हेच त्या सर्वाचे हवन करणे होय. म्हणजे चांगले वाईट, माझं मला हे सगळं नाहीसं होतं. सत्य समोर आलं की कल्पना थांबतात. आत्मज्ञानाशिवाय धैर्य येत नाही आणि भय जात नाही. परमेश्वर म्हणतात, अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात.
जी वेगवेगळी व्रतं केली जातात तीसुद्धा आपल्यावर संयम येण्यासाठी केली जातात. द्रव्ययज्ञास तपोयज्ञास योगयज्ञास तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ यांचं कथन करताना परमेश्वर म्हणतात, अपरे काही पुरुष द्रव्ययज्ञाः द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत ज्याला सामुग्री लागते. तपोयज्ञाः कित्येक जण तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत, म्हणजे शारीरिक, मानसिक, वाचिक. तथा तसेच दुसरे काही लोक योगयज्ञाः योगरूपी यज्ञ करणारे आहेत, हठयोगी वगैरे. च आणि संशितव्रताः अहिंसा इत्यादी कडक व्रतांनी युक्त असे. यतयः प्रयत्नशील पुरुष स्वाध्याय ज्ञानयज्ञाः स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ करणारे आहेत, आत्मपरीक्षण करत राहतात. परमेश्वर म्हणतात, काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अपरे योगिनः दैवम् एव यज्ञं पर्युपासते. अपरे यज्ञं ब्रह्माग्नौ यज्ञेन एव उपजुह्वति. Some yogis perform sacrifices to God, while others offer self as the sacrifice by the self, verily in the fire of Brahma. अन्य श्रोत्रादीनि इंद्रियाणि संयमाग्निषु जुह्वति. अन्ये शब्दादीन विषयान इंद्रियाग्निषु जुह्वति. Some offer hearing and other senses as sacrifice in the fire of restraint, while others offer sound and other sense objects as sacrifice in the fire of senses. अपरे सर्वाणि इंद्रिय कर्माणि च प्राणकर्माणि ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति. Others offer the action of senses and functions of life energy as a sacrifice in the fire of self-control kindled by knowledge. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः तथा अपरे योगयज्ञाः स्वाध्याययज्ञाः ज्ञानयज्ञाः च संशितव्रताः यतयः. Others offer wealth, austerity, that is penance, and yoga as sacrifices, while some others with self-restraint and rigid vows offer entire study and knowledge as sacrifice. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. पार्था, ज्यांना विवेकरूपी तारुण्य प्राप्त झालंय, ज्यांनी विरक्तीशी लग्न केलंय, जीव ब्रह्माचं ऐक्य जे पावलेत, ज्यांनी योगाग्नीची उपासना आरंभली आहे, रात्रंदिन ते यज्ञकर्मात निमग्न आहेत, सोहम हंसाची जी खूण ते गुरुवाक्य ते सतत पालन करतायत, आणि ज्यांनी मनासह अविद्येची आहुती त्या अग्नीमध्ये दिली आहे, योगरूप अग्निहोत्र ज्यांनी स्वीकारलं आहे ते भले याज्ञिक आहेत असं समज धनंजया. याला दैवयज्ञ असं म्हणतात आणि या दैवयज्ञामुळे आत्मसुखाचं काम हा दैवयज्ञ पूर्ण करतो. आता मी तुला जे ब्रह्माग्नीचे उपासक आहेत त्यांच्याबद्दल अजून माहिती सांगतो. स्वतःच ब्रह्मरूप होऊन आपण सर्व ब्रह्मार्पण करून टाकतात ते. जीव ब्रह्म ऐक्य योगाग्नी म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. जीव आपल्या मूळ रूपात विलीन होऊन सच्चिदानंद बनणं हे ज्या योगरूप अग्नीच्या उपासनेने साध्य होते तो योग हाच अग्नी. गुरुखूण गुरुवाक्य खूण
किंवा गुरुगम्य खूण. आत्मज्ञानाची गुरुकिल्ली. स्वस्वरूपाचे अनुसंधान कसे राखावे, आत्मस्वरूपाचे ध्यान कसे करावे ह्याची प्रक्रिया जी शब्दांनी ग्रंथाद्वारे सांगणं अशक्य असून एक ज्ञानी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटीतच दाखवू शकेल किंवा न बोलता सांगू शकेल. गुरुखुणेनी ज्याचा अनुभव मिळवायचा अशी गोष्ट म्हणजेच गुरुगम्य खूण होय. सोहम हंसक खूण म्हणजे सोहम तो सच्चिदानंद परमात्मा हे माझं खरं स्वरूप आहे ह्याची ओळख आणि त्याचा पूर्ण अनुभव घेण्यासाठी करायच्या ध्यान प्रक्रियेची सद्गुरूकडूनच प्राप्त होणारी ही खुबी. श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जुह्वति. पार्था, संयमाग्नीच्या अग्निहोत्रामध्ये ते मूळ बंध या त्रिबंधांनी मन इंद्रिय ताब्यात ठेवून संयमाग्नी करून सगळ्या पावन इंद्रियांचं हवन करतात. वैराग्याचं सूर्य उगवतो आणि संयमाची कुंड ते रचतात आणि तिथे इंद्रियाग्नी प्रगट झाला की त्यातून विरक्तीची ज्वाळा बाहेर पडते. तो त्या विकारांचं सरपण त्याच्यामध्ये घालतो आणि ह्या पाची कुंडांमधून, ह्या इंद्रियांच्या पाची कुंडांमधून आशारूपी धूर निघून जातो आणि अग्नी प्रज्वलित होतो. मग ते कौशल्याने विधियुक्तरित्या आपल्या सर्व विषयांच्या आहुती त्यामध्ये देतात. मूळबंधादिक म्हणजे योगशास्त्रातील एक बंध वज्रासन. त्रिबंध साधन म्हणजे 3 बंधयुक्त अशी साधना. बंध प्राणाची स्वैरगती आपल्या इच्छेप्रमाणे बदलण्यास उपयोगी पडतात. ते बंध प्राणाला बांधणारे. पहिला म्हणजे मूलबंध. गुदद्वाराजवळील शिवणीच्या ठिकाणी उजव्या पायाची टाच रोवून गुदद्वाराचे आकुंचन करावे व अपानवायू वर ओढावा. दुसरं उड्डियान किंवा वोढियाणा बंध. पोटाच्या बेंबीच्या आसपासचा भाग आत ओढून धरावा. आणि तिसरा जालंधर बंध म्हणजे नाडीच्या जालाला बांधणारा जो जालंधर बंध. कंठाचे आकुंचन करून छाती आणि गळा यामधील खळगीत हनुवटी दाबून धरावी. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे, आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपित. अर्जुना, असे ज्यांनी अंतरीचे सगळे दोष घालवले आहेत आणि काहींनी हृदयाची अरणी आणि विवेकाचा मंथा हे गुरु वाक्यांनी एकमेकांवर घासून धीराने ते ज्यांनी अग्नी निर्माण केला, सफळ मंथन अनेक साधनं घेऊन केलं आहे, ती साधना समृद्ध होताच त्यांच्यामध्ये ज्ञानाग्नी निर्माण होतो. ज्ञानरूप अग्नी पेटतो आणि त्यामुळे वृद्धिसिद्धीचा जो मोहरूपी धूर असतो तो आधीच निघून गेलेला असतो आणि मग ज्ञानाग्नीचं जे बारीक स्फुल्लिंग असतं ते दिसू लागतं आणि मग तेजोमय अशा यमनियमांनी निर्दोष झालेले जे मन आहे तेच जणू काही त्याच्यामध्ये सरपण झालेलं आहे आणि ते सरपण मिळाल्यावर ती ज्वाळा, ज्ञानाग्नीची ज्वाळा पूर्णपणे प्रकटते. त्या ज्वालेमध्ये वेगवेगळ्या समृद्ध अशा वासनांच्या समिधा ते घालतात. अहंकार, ममत्व याचं तूप त्याच्यात घालतात आणि तो ज्ञानाग्नी प्रदीप्त झाला की इंद्रिय कर्मांच्या आहुती ते यज्ञदीक्षा घेतलेले दीक्षित सोहमच्या मंत्रांनी देतात. कर्मरूप स्रुवेच्या सहित या ज्ञानाग्नीमध्ये ते पूर्ण आहुती देतात आणि ऐक्याचा बोध प्राप्त करतात. अवभृत स्नान त्यांना घडतं. संयमाग्नीच्या मध्ये इंद्रिय कर्मांचं हवन होतं आणि केवळ आत्मसुखरूप हे त्यांना शिल्लक उरतं आणि तोच प्रसाद, आत्मसुखाचा प्रसाद ते भक्षण करतात.
जे अशा रीतीने यजन करून निर्वाण पावले, यज्ञक्रिया ते आत्मसुख सतत भोगतात. आणि अशा यज्ञक्रिया जरी वेगवेगळ्या असल्या तरी मिळवण्याची वस्तू ही एकच असते, हे कायम लक्षात ठेव पार्था. अरणी म्हणजे यज्ञाकरता अग्नी तयार करायचं लाकडी साधन. यज्ञाकरता अरणी म्हणजे खोबण पाडलेलं एक पिंपळाचं लाकूड, आणि मंथा म्हणजे अरणीत ठेवून घर्षण करायचं दुसरं लाकूड, यांच्या घर्षणाने अग्नी तयार करतात. वृद्धिसिद्धी या गणपतीच्या 2 भार्या ह्या विवाहामुळेच कार्तिकेय रागावून निघून गेल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. संपत्ती आणि यश. समिधा म्हणजे होमास उपयोगी असे उंबर, पिंपळ, खैर वगैरे वृक्षांच्या ढाळ्यांचे लाकडाचे सुमारे 1 वितीचे तुकडे. सुरुव किंवा सुरवा म्हणजे होमात आहुती घालण्याचे एक यज्ञपात्र किंवा लाकडी पळी. पूर्णाहुती म्हणजे यज्ञाच्या शेवटी सर्व देवतांना दिलेली आहुती. पुरोडाश म्हणजे यज्ञात हवन करून जे शिल्लक राहते ते हवनीय द्रव्य शेष. अवभृत स्नान म्हणजे यज्ञ समाप्तीचे शेवटचे स्नान. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रतः. अर्जुन, एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात तर एकाला तपोयज्ञ म्हणतात, एकाला योगयज्ञ म्हणतात तर एकाला वाग्यज्ञ म्हणतात. या वाग्यज्ञामध्ये शब्दाने शब्दाचं हवन वेदमंत्र उच्चारून केलं जातं. जिथे ज्ञानाच्या द्वारा ब्रह्माचं आकलन केलं जातं, ब्रह्म जाणायचा प्रयत्न केला जातो, त्याला ज्ञानयज्ञ असं म्हणतात. हे सगळे यज्ञ खूप कठीण आहे, यांचं अनुष्ठान खूप दुर्घट आहे. तरीसुद्धा जे जितेंद्रिय आहेत, इंद्रियांवर ज्यांनी ताबा मिळवलेला आहे असे जे ह्या संसारात आहेत ते ह्या यज्ञांचे अधिकारी असतात. यज्ञ अनुष्ठानामध्ये ते प्रवीण असतात आणि योग बळामुळे ते संपन्न झालेले असतात. म्हणूनच ते जीव आणि बुद्धीचे हवन करून ते आत्मरूपी विलीन होतात. अधिकारी म्हणजे योग्यता मिळवलेला. एखाद्या शास्त्राचा अभ्यास करण्यास लागणारी पूर्वतयारी ज्यांनी केली आहे त्यास त्या शास्त्राच्या अध्ययनाचा अधिकारी म्हणतात. विवेक, वैराग्य, शमदम आदी षटक आणि मुमुक्षत्व ही ज्यांनी मिळवली आहेत तो वेदांतशास्त्राचा अधिकारी समजला जातो. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. या 25, 26, 27, 28 या श्लोकांमध्ये 12 प्रकारचे यज्ञ परमेश्वरांनी सांगितलेले आहेत. आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की यज्ञ म्हणजे ज्याच्यातनं ज्ञान मिळतं ती गोष्ट म्हणजे यज्ञ. आता तिथे ब्रह्मयज्ञ 24व्या श्लोकात सांगितलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मानतो की सर्व काही ब्रह्मच आहे. 25व्या श्लोकामध्ये देवपूजारूप यज्ञ सांगितलं आहे, म्हणजे तिथे आपण अनुष्ठान करतो, देवपूजा, मनन, पठण सगळं. त्याच्यानंतर ज्ञानयज्ञ सांगितलं आहे, ज्ञान घेण्यासाठी. त्याच्यानंतर अभेद भेदरूप यज्ञ, आत्मारूप यज्ञाचे हवन. त्याच्यानंतर 26व्या श्लोकामध्ये इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन. त्याच्यानंतर विषयांचे हवन किंवा इंद्रिय संयमन. 27व्या श्लोकामध्ये इंद्रियांच्या क्रियांचे दहन, आत्मसंयोगरूप अग्नीत हवन. 28व्या श्लोकामध्ये द्रव्यरूप यज्ञ सांगितले आहेत. आता द्रव्यरूप म्हणजे जिथे सामुग्री लागते, ज्या यज्ञासाठी काही सामुग्री लागते ते यज्ञ म्हणजे द्रव्यरूप यज्ञ. त्याच्यानंतर त्याच्यातच तपरूप यज्ञ सांगितले आहेत. मग आता तप म्हणजे काय तर शारीरिक, मानसिक आणि वाचिक तप. त्याच्यातच पुढे अहिंसा वगैरे स्वाध्यायरूप यज्ञ सांगितलेले आहेत, जिथे आपण आत्मपरीक्षण करू शकतो की स्वचा अध्याय करू शकतो, अभ्यास करू शकतो, आत्मपरीक्षण करून आपण ज्ञान प्राप्त करू शकतो.
आता आपल्याला माहिती आहेत की आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे 5 विषय आहेत आणि ते 5 पंचभूतांशी त्यांचा ते जोडलेले आहेत. पहिलं म्हणजे कान. कान हे त्याचा विषय आहे शब्द आणि ते आकाश तत्वाशी संबंधित आहे. दुसरं आहे त्वचा, त्याचा विषय आहे स्पर्श आणि तो वायूशी संबंधित आहे. तिसरं आहे डोळे, त्याचं विषय आहे रूप आणि ते तेजाशी संबंधित आहे. चौथं आहे जीभ, जे रसाशी संबंधित आहे, ज्याचा विषय रस आहे आणि ते आप किंवा पाण्याशी संबंधित आहे. आणि 5वं आहे नाक, जे त्याचा विषय आहे गंध आणि ते भूमितत्वाशी जोडलेलं आहे. आता हे विषय, ही ज्ञानेंद्रिय ह्या विषयांमध्ये रमलेली असतात आणि त्याच्यामुळेच आपल्यामध्ये द्वंद्व वेगवेगळ्या प्रकारची निर्माण होतात आणि ती द्वंद्व निर्माण झाल्यामुळे ही जी तत्वांचं जे प्रमाण आपल्या शरीरातलं आहे ते थोडंसं वरखाली होतं आणि मग आपल्या आयुष्यामध्ये काहीसं डिस्टर्बन्स निर्माण होतो. आता आपण कल्पना करत राहतो तर ही जी इंद्रिय आहेत त्याला जर तुम्ही आहार देत गेलात, त्यांना जे विषय हवेत ते पुरवत गेलात तर तसतशी त्यांची भूक वाढायला लागते. जर इंद्रियांच्या तालावर आपण नाचलं तर आपला तोल जाऊ शकतो, आयुष्याचा ताल बिघडू शकतो. म्हणून प्रत्येकच बाबतीत संयम आवश्यक आहे. आणि एकदा जर आपल्याला ज्ञान झालं, सत्य समोर आलं की हे सगळे भास आहेत, गुणांमध्ये खेळत आहेत, ते असं ज्ञान झालं की त्या ज्ञानामुळे आपल्याला चांगलं वाईट कळतं की हे करायला हवं आणि हे करायला नको. आणि मग त्यातनं आत्मसंयम आपल्याला शक्य होऊ शकतो आणि त्यातनं मग तो एक प्रकारचा यज्ञच होतो की त्या आत्मसंयमातनं आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते. पुढेही बघूया परमेश्वर ज्ञानकर्मसन्न्यास योगामध्ये अजून काय सांगतात. एकदा आत्मज्ञान झालं की आपल्या मनामध्ये जी विविध प्रकारची भयं असतात ती नाहीशी होतात आणि धैर्य आपल्यामध्ये येतं. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.